जत्रेतला सगळ्यात आवडता विषय आणि तो पण माझ्यासाठीचा आवडता विषय म्हणजे काय, खाऊ गल्ली म्हणजेच फूड सेक्शन. माझ्या पाठीमागे जो बघताय ना तो आहे अख्खा फूड सेक्शन आणि या फूड सेक्शनच्या तिथं आता आपण जाऊन बघणार आहोत नेमके काय काय पदार्थ आहेत. यामध्ये म्हणजे रेलचेल आहे, तगडी रेलचेल. महाराष्ट्राची ग्रामीण परंपरा सोबत मी जे काही इतर बातम्या बघितलेल्या आहेत त्यामध्ये जसं सांगितलं जातं की परराज्यातले देखील काही स्टॉल आहेत की त्यांच्या जे डिशेस आहेत त्यासुद्धा इथं आहेत. तर एकदा टेस्ट करूया. शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही पद्धतीचे अस्सल पारंपरिक आणि ग्रामीण भागाची टेस्ट या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. चला तो माझ्या सोबत राहा. माझ्यासोबत आहेत केतकी आणि त्या सांगणार आहेत की त्यांचे हे जे पदार्थ आहेत हे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत. त्यापैकी 2 कॉमन दिसतात. म्हणजे हे आहे खिंगट. संक्रांत आलेली आहे. संक्रांत सण आल्यानंतर तिळगुळ देऊन गोड पण बोलता येतो आणि खेंगट खाऊन मस्तपैकी एन्जॉय पण करता येतो. तसं एक खेंगट त्यांनी ठेवलेलं आहे इथं. बरं, आता ह्या एकच पदार्थ माझ्या परिचयाचा आहे. इकडं जे दिसतंय ठेचा आणि भाकरी हे एक आपल्या ओळखीचं आहे. बाकी इथं आपली संपलं. आता त्यांच्याकडे आता सांगा आम्हाला हे काय काय. हे आमचं स्पेशल आहे बार्बिक्यू पायनॅपल. तर त्याच्यात आम्ही पायनॅपल भट्टीवर भाजलंय आणि आमचे जे मध आहेत जे मगाशी तुम्ही टेस्ट केली ओके हां मध ते त्याच्यावर टाकून आम्ही थोडंसं ट्राय केलेलं आहे. ते तुम्ही बघा खाऊन कसं वाटतंय तुम्हाला. अरे वा. पायनॅपल रोस्ट असं आम्ही भट्टीवर म्हटलं असं गावाकडे असं कोळशावर भाजलेलं आहे ते प्रॉपर. हो निखाऱ्यांवरती भाजलेले आहेत आम्ही. एकदा तुम्ही ट्राय करा. बर्फावरचं खातो ना आपण बर्फावरचं. आता हे नवीन भट्टीवरचं अननस आहे आणि हे मधामध्ये आहे हे केलं. त्यामुळं त्याला काय म्हणता तुम्ही. भाजलेलं अननस आहे भट्टीवरचं भाजलेलं अननस. रोस्टेड पायनॅपल. रोस्टेड पायनॅपल. हां रोस्टेड पायनॅपल. ही जी टेस्ट आहे ना याला नाव नाही. अप्रतिम टेस्ट. थोडंसं ते रोस्टेड केल्याचं लागते भाजलेलं आणि त्याच्यात मधाचं गोडवा लागतो. त्याचं वेगळंच काहीतरी. हो हे आम्ही नवीन ट्राय केलं. हे आमची खूप स्पेशालिटी आहे. टेस्ट इथून इथं जाते. हो खाल्लं नसेल तुम्ही हे कुठे असं. मी आजपर्यंत कधीही टेस्ट केलेलं नाही आहे. अननस खूप वेळा खाल्लं. ही टेस्ट कुठंच नाही. युनिक टेस्ट आहे खरंच. एकदा मस्त एकदा खाऊन बघावं कारण हा अनुभव इथंच फक्त भीमथडी जत्रेतच. आणि हे काहीतरी वेगळे युनिक प्रोडक्ट आहेत. बरं दुसरं काय आपल्याकडे. हे खेंगट आहे. खेंगट तुम्ही सांगितलं ते तर माहितीच आहे तुम्हाला. हे शेवग्याचा मसाला आहे हा. बरं हो आम्ही म्हणजे शेवग्याचा मसाला आपला प्रॉपर करून बनवलेला. हा येस 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 म्हणजे पारंपरिक पद्धतीने वेगळा. हो मिळतो सगळं मिळतं. हो आणि हां हे आहे घुटं. म्हणजे उडदाच्या डाळीचं ते माहितीच असेल. ते पण आमच्याकडं पाट्यावर वाटून वाटण बनवलेले आहेत. आमच्याकडे आहेत. मिक्सरवरचे नाही एकदा येऊन टेस्ट करा. आणि हा खरडा सुद्धा हाताने पाट्यावरच केलेला आहे. आपला तो पारंपरिक हे म्हणजे मी फक्त तांबा घेऊन नाही का करतात प्रॉपर गावाला बायका तसं केलेलं आहे. हे फक्त खरडण भाकरी पुरतच मर्यादित होतो. त्याच्या पुढचं मला माहित नव्हतं. त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे तांब्याने ते जसं आजी बनवायची ना तसंच ते बनवलेलं आहे आमच्याकडे. आणि हे आहे शेवगा सूप. ओके हे मोस्ट अट्रॅक्शन आहे तुमचं. कारण मी भीमथडी जत्रेत याची खूप चर्चा ऐकलेली. हो शेवगा सूप हे मी आहे ना आपल्या आता मोरिंगा पावडर विकत मिळते. तर आमच्याकडे तुम्ही बघितलेच ते सगळे नॅचरल प्रोडक्ट आहेत. आम्ही पावडरचं काहीही वापरलेलं नाहीये. आम्ही शेवगा उकडून त्याचा गर काढून ते बनवलेलं आहे. म्हणजे ते शेंगा उकडून त्याचा गर काढून त्याचं ते सूप असं वेगळ्या पद्धतीने त्याच्यात थोडेसे. किती मेहनत लागत असं. आता पण खूप जातो. वेळ जाऊ द्या ना पण लोकांना आवडला पाहिजे. हेल्दी ते एवढं आहे. हो त्याच्यासाठीच फायदे काय ते. आता शेवगा मोरिंगा सगळ्या हेल्थसाठी तर आपल्याला खूप म्हणजे माहितीच आहे. जो शेवग्याचा उपयोग आहे तेच आहे. पण आपल्याकडनं शेवगा खाल्ला जात नाही किंवा आपण जास्त घेतला जात नाही. सूपनी कसं लहान मुलं पण पितात. सूप आहे काहीतरी वेगळं आपलं कप मध्ये मस्त. त्याच्यामुळे ते एकदम सगळ्यासाठी टेस्ट केली पाहिजे. हो सांगितलंय त्याचं म्हणलं. हे रोस्टेड पायनॅपल आहे. तुम्हाला टेस्ट करायची असेल तर करू शकता. तुम्ही शेवगा सूप एकदा ट्राय करा. हे प्रॉपर करायचंच आहे. आणि एवढं कौतुक ऐकलंय मग ते शेवगा सूप पिलं पाहिजे ना. कलर खूप छान दिसतो.
हळद वगैरे काही मिक्स केलेलं नाही, प्युअर शेवगा येतो. हा शेवग्याचा कलर आहे. बरं बरं, हा शेवग्याचा कलर आहे. आणि टेस्ट करतोय शेवगा सूप. सगळ्या भीमतडी जत्रेतलं सगळ्यात अट्रॅक्शन असणारं शेवगा सूप. पिताना वाटत नाही शेवगा सूप तेच आहे. अजून काय काय याच्यात थोडा टमॅटो, मिरची आणि कांदा आहे. शेवगा असाच असतो. तुम्ही खाल्ला नसेल कधी. शेवगाच्या शेंगा खाल्ल्या आम्ही, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. त्याच्यासाठीच म्हणून तर आम्ही हे ठेवलेलं आहे की लोकांना कळणार पण नाही, ते टेस्टी पण लागेल. आणि हे तुम्ही सांगितलं नाही तर हे कळणार सुद्धा नाही. हो, शेवग्याचं सूप आहे. हो, हे काहीतरी वेगळाच पदार्थ वाटतोय. हो, हेल्दी. आम्ही ट्रायबलमुळे हेल्दी ठेवलेलं आहे सगळं. बरं, तुम्ही कुठला आहात प्रॉपर? मी प्रॉपर ट्रायबल, कारण की हे सगळं आदिवासी प्रोडक्ट आहेत सगळे. हे आम्ही प्रॉपर केळी गारवाडी. भीमाशंकरच्या पुढे आहे फाटा वगैरे माहिती असेल तुम्हाला, त्याच्या पुढे केळी गारवाडीचे आम्ही प्रॉपर. हे खास आदिवासी लोकसंस्कृती काय आहे, ग्रामीण संस्कृती काय आहे. आपल्याकडं आता आदिवासी दिन साजरा करायला लागलेले आहेत. हो, त्यांची जी मूळ संस्कृती आहे किंवा त्यांचं जे काही आहे ते का निसर्गाच्या सानिध्यात राहून आरोग्यदायी जीवन जगतात, त्याच्या मागचे रहस्य या सर्व पदार्थांमध्ये दडलेलं आहे. कारण ह्या ज्या डिशेस आहेत त्या कधी आपण ऐकल्या पण नाही, आपल्या खिचगणितीतही नसतात. त्यामुळे हे खूप युनिक पदार्थ आहेत. हो, खरंच. मग तेच आम्ही सगळं कंबाईन केलेलं आहे. सगळे आदिवासी प्रोडक्ट आहेत आणि आपल्याकडं करणारे सुद्धा आदिवासीच आहेत, बनवणारे सुद्धा. म्हणजे आपलं जे ट्रायबल नाव आहे ते एकदम तंतोतंत त्याच्यासाठी जुळतंय. आता वैभवजींचं जसं आम्हाला माहित झालं की ते हे बिझनेसच करतायत. हो, तसं तुम्ही पण हा बिझनेस म्हणूनच करता? हो, म्हणजे मला आवड आहे ऍक्च्युली बनवायची सगळं. तर मग माझा भाऊ जो आहे युनिव्हर्सल ट्राईबचा फाउंडर आहे. ओके. तर त्यांनी, काय नाव त्यांचं? रजत रघतवान, इथेच आहेत ते. ओके, नमस्कार. नमस्कार. या 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 या. तर ज्यांच्यामुळे ह्या भीमतडी जत्रेमध्ये ट्रायबल्सचे स्टॉल लागलेत आणि हे जे पदार्थ आहेत हे माहिती झालेत, हे आहेत रजतजी. नमस्कार. रजतजी त्यांची ओळख करून देणार आहेत की नेमकं कशा पद्धतीने काम करतायत ते. आम्हाला तुमचा परिचय हवा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॅकेट खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव रजत रघतवान आहे. तर मी 2017मध्ये युनिव्हर्सल ट्राईब्स ही संस्था लॉन्च केली. बरं. ट्रायबल अपलिफ्टमेंटसाठी. ओके. जे आदिवासी लोकांना रोजगार मिळत नव्हता आणि ते विलुप्त होत चालली होत्या गोष्टी. ओके. त्याला आम्ही ग्लोबल मार्केट देत आलं. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आमची स्वतःची वेबसाईट आहे. आमच्याकडे नाही बोललं तरी 8 राज्यांपेक्षा जास्त ट्रायबल आर्टिशन्स जुडलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये 7,500पेक्षा जास्त आर्टिशन्स आमच्याबरोबर काम करतात. त्यामध्ये फूड आलं, हँडीक्राफ्ट्स आले, त्याच्यानंतर डान्सेस आले. माझ्याकडे 54 वेगवेगळे डान्सचे प्रकार आहेत. तुम्ही त्याचे शोजचं ऑर्गनायझेशन? शोजचं ऑर्गनायझेशन. उद्या भीमतडीमध्ये पण ट्रायबल डान्स बोलवलेला आहे. आत्ता पण आहे, गडचिरोलीचा नाचतो येतो. बरंच आहे. ओके. तर असे सगळे आम्ही. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले जे काही ट्रायबल्स आहेत तिथं काम करताय? पॅन इंडिया नॉर्थ ईस्ट पासून सगळ्या गोष्टी आहेत. आता बांबूच्या बॉटल्स आणि कप्स पण आहेत. हो, मी आता बघितलं त्यांनी आणून दिलेलं. पण हे जे प्रोडक्ट आहेत ना हे खरंच युनिक आहे आणि याची खरंच गरज आहे. म्हणजे मी थँक्स टू यू की आम्हाला म्हणजे आमच्या या ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून आणि ह्या भीमतडी जत्रेमध्ये जो स्टॉल आला आहे त्यामुळं आता माहिती झालं की मी जसं केतकी मॅमशी बोलत होतो किंवा वैभवजींशी बोलत होतो, हे जे प्रोडक्ट आहेत ना ही खरंच खूप काळाची गरज आहे. म्हणजे आता आपण जंक फूड फास्ट फूडमध्ये आहोत, पण जी मूळ परंपरा आहे भारताची. म्हणजे तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगलं काम करताय तुम्ही. आमच्या ट्रॅव्हल विथ नीलतर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर अशा पद्धतीने हे ट्रायबल्सचं स्टॉल होतं आणि हे सर्व प्रोडक्ट होते. भीमतडी जत्रेमध्ये आल्यानंतर हे अजून 2 दिवस आहे तुमच्याकडे आणि नक्की भेट द्या. यांचा अजून एक स्टॉल आतमध्ये आहे ज्या ठिकाणी इथं खाद्यपदार्थ आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आहेत की ज्यात डेकोरेशन म्हणून किंवा एक भारतीय पारंपरिक संस्कृतीतून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपण मागाशी स्टॉल जो बघितला तो यांचाच आहे. ह्याच माध्यमातून रजतजींनी हे केलेलं आहे. तर नक्की भेट द्या आणि
इथं त्यांचं ऑनलाईनसुद्धा वैभवजींचं कार्ड आहे, तर त्या कार्डवरती किंवा त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळतील. तर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या फायद्याची गोष्ट ट्रॅव्हल विथ नील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मॅम. थँक्यू. धन्यवाद.